महिला हत्या प्रकरणी नातेवाईकांचा जिल्हा अधीक्षक कार्यालयामध्ये टाहो। मृतदेह घेण्यास नातेवाईकांचा नकार। पतीनं महिलेचा गळा चिरून तिची हत्या करून मृतदेह निर्जन स्थळी फेकला। सर्व आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी। जिल्हा परिषद शाळेमध्ये 3 अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला अटक। बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यातील लोणी गवळी जवळची ही घटना। शिक्षण विभागानं केली निलंबनाची कारवाई। परभणीमध्ये एसीबीच्या एकाच दिवशी 2 मोठ्या कारवाया। पाथरीमध्ये वरिष्ठ लिपिकाला 8,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं, तर पालममध्ये ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना कापड स्वच्छता कंत्राटदाराकडून 40,000 रुपये घेताना अटक। कोल्हापूरमध्ये लग्न ठरवल्याचा बहाणा करून तरुणाची 1,82,000 रुपयांची फसवणूक। पन्हाळा तालुक्यातील बोलिवडे गावात वर्षभरापूर्वी घडलेली ही घटना। पन्हाळा पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल। अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी येथे अन्न व नागरी पुरवठा विभागाची पेट्रोल आणि डिझेलची साठवणूक करणाऱ्या एका गोदामावर छापेमारी। या कारवाईमध्ये 800 लिटर डिझेल तर 10 लिटर पेट्रोल असा साठा जप्त। यवतमाळ शहरामध्ये देशी कट्ट्यासह दहशत पसरवणारा तरुण गजाआड। शहर पोलीस ठाण्याच्या डीपी पथकाची ही कारवाई। आरोपीकडून देशी बनावटीचा कट्टा जप्त। बनावट दारू तयार करणाऱ्या मिनी कारखान्यावर धुळे स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। अवैध कारखाना गेला उद्ध्वस्त। बनावट दारू बनवण्याचं साधन आणि साहित्य असा 1,43,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत। एका कंपनीकडून गुंतवणुकीच्या नावानं यवतमाळकरांना कोट्यवधींचा गंडा। जास्त व्याजाचं आमिष दाखवत 3,83,50,000 रुपयांची फसवणूक। अवधूतवाडी पोलिसात 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल। मीटरमध्ये छेडछाड करून विजेची चोरी करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल। मीटर 73.3% संथ गतीनं फिरत असल्याचं आलं आढळून। महावितरणाच्या भरारी पथकाची बुलढाणा शहरात कारवाई। विरार पश्चिमेकडील बंजारा हॉटेलच्या समोर 2 तरुणांची तुंबळ हाणामारी। किरकोळ वादातून झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल। छोड़ ये झगड़ा नहीं करने का। मोराची चिंचोली वॉटर पार्कमध्ये स्लाइडवरून पडल्यानं महिलेला गंभीर दुखापत। वॉटर पार्क प्रशासनाच्या विरोधात पोलिसांनी केला गुन्हा दाखल। वॉटर पार्कच्या निष्काळजीपणामुळे गंभीर दुर्घटना। मूर्तिजापूरमध्ये भरधाव ट्रक उलटला। लोखंडी रॉड वाहतूक करणारा ट्रक उलटल्यानं चालक गंभीर जखमी। स्थानिकांच्या मदतीनं चालकाला तात्काळ बाहेर काढण्यात यश। अमरावती परतवाडा महामार्गावर टेम्पोचा अपघात। 2 वाहनांना ओव्हरटेक करताना टेम्पो उलटला। अपघातात वाहन चालक किरकोळ जखमी। जालन्याच्या घनसावंगीमध्ये पाईप आणि ठिबक साहित्याच्या गोदामाला अचानक भीषण आग। या आगीमुळे गोदामातील साहित्याचं प्रचंड नुकसान। आगीचे कारण अद्याप अस्पष्ट। मंगळवेढ्यात 14 वर्षीय मुलीचा बालविवाह। बालविवाहाच्या नंतर 4 महिन्यातच मुलीनं केली आत्महत्या। आत्महत्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पती आणि सासऱ्यांसह 5 जणांवर गुन्हा दाखल। पती आणि सासऱ्यास न्यायालयाकडून पोलीस कोठडी। मालाडमध्ये अनधिकृत बांधकामावर पालिकेचा बुलडोझर। 40 मोठे गाळे उद्ध्वस्त। अनधिकृत बांधकामांविरोधात धडक कारवाई। वल्लाई मेट्रो स्टेशन लिंक रोड परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामं। भिवंडी शहरातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी। भिवंडी कल्याण ठाणे मेट्रो पासचं काम 80% पूर्ण। महापौर नारायण चौधरी, आयुक्त अनमोल सागर तसेच MMRDAच्या अधिकाऱ्यांसह मेट्रो प्रोजेक्ट 5च्या कामांची प्रत्यक्ष पाहणी। बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये गेल्या 3 महिन्यांपासून ऑनलाईन सेवा ठप्प। सेवा ठप्प असल्यानं विवाह नोंदणी, जन्म मृत्यू दाखले मिळवण्यासाठी नागरिकांना करावा लागतोय मोठ्या अडचणींचा सामना। उल्हासनगरमध्ये सीबीआय अधिकारी असल्याचा बनाव करणाऱ्या भामट्याला महिलांचा चोप। भामटा महिलांचं शोषण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप। आरोपी पोलिसांच्या ताब्यात। धुळे जिल्ह्यात आता रेशन दुकानातून 2,58,000 कुटुंबियांना केरोसिन मिळणार। गॅस टंचाईवर मात करण्यासाठी 72 किलोलिटर केरोसिन उपलब्ध होणार। पुरवठा अधिकाऱ्यांची माहिती। भुशी धरण परिसरात वाढलेल्या अतिक्रमणावर अखेर कारवाईचा बडगा। रेल्वे विभागाकडून अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू। लोणावळा शहर पोलीस आणि रेल्वे पोलिसांचा बंदोबस्त तैनात।
उद्योगपती अनंत अंबानी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वतीनं शिर्डी साईबाबा संस्थानच्या प्रसादालयात अन्नदानासाठी देणगी, वस्तू आणि रोख स्वरूपात साईबाबांच्या चरणी देणगी अर्पण. आरक्षणाच्या मागणीवरून बंजारा समाज आक्रमक, सरकारला दिला इशारा. बीडमध्ये विश्व बंजारा समाजाने दिली मोठी घोषणा. एसटी मधील आरक्षणाचा प्रश्न तात्काळ सोडवण्याची मागणी. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांनी घेतली राज्यसभा खासदारकीची शपथ. अजित पवार यांच्याप्रमाणे शपथविधीच्या दरम्यान परिधान केलं होतं गुलाबी रंगाचं जॅकेट. शपथविधी सोहळ्याला सुनेत्र पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची उपस्थिती. काँग्रेसचे आकाश मोरे यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे. काँग्रेसच्या वरिष्ठांनी केलेल्या सूचनेच्या नुसार आकाश मोरे यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे आणि आतापर्यंत एकूण 23 जणांची माघार. मुख्यमंत्र्यांसमोर धनंजय मुंडेंना मंत्री करण्याची समर्थकांकडून मागणी. धनंजय मुंडे यांना मंत्री करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. मुख्यमंत्री यांचं भाषण संपताच समर्थकांकडून मागणी. श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाच्या नाराई सप्ताहाच्या सांगतेमध्ये पंकजा मुंडे यांच्या टोमण्यानं रंगलं वातावरण. धनंजय मुंडे, सुरेश धस यांच्या गप्पांवर भाषणातूनच कोपरखळी. धाराशिवमधील काँग्रेसचे नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे आणि नगरसेवक अक्षय जोगदंड यांचा भाजपामध्ये प्रवेश. मंत्री जयकुमार गोरेंच्या हस्ते हा पक्ष प्रवेश. धाराशिवच्या स्थानिक राजकारणात चर्चांना उधाण. मीरा भाईंदरमध्ये 250हून अधिक रिक्षा चालकांचा मनसेमध्ये पक्ष प्रवेश. रिक्षा चालकांकडून रस्त्याच्या दोनही बाजूला रिक्षा पार्क करून वाहतुकीला अडथळा निर्माण करत शक्ती प्रदर्शन. जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून खासदार प्रणिती शिंदे आक्रमक. सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर प्रणिती शिंदेंची घोषणाबाजी. जिल्हाधिकाऱ्यांसह सरकारी अधिकारी सरकारच्या दबावात काम करतात असाही केला आरोप. आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी. भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या बाबतीत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये पक्षादेशाचे व्हीप उल्लंघन केल्या प्रकरणी राष्ट्रवादीच्या 3 सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार. 3 सदस्यांच्या विरोधात अपात्रतेची याचिका दाखल. जनगणनेच्या प्रात्यक्षिकासाठी वाशिम जिल्हाधिकारी मैदानात. घरोघरी भेटी देऊन लोकांना सहकार्य करण्याचं केलं आवाहन. शहरातील सिव्हिल लाईन परिसरात जनगणना प्रक्रियेच्या सखोल माहितीचं मार्गदर्शन. प्रहार शिक्षक संघटनेचं बीएलओ कामाविरोधात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. शिक्षक कर्मचाऱ्यांना संरक्षण द्यावं आणि कामासाठी वेठीस धरणं बंद करण्याची निवेदनाच्या मार्फत विनंती. शिक्षकांवर जबरदस्तीनं बीएलओ काम लादल्याचा आरोप. नाशिक नामांकित कंपनी लैंगिक शोषण प्रकरणी अनेक दिवसांपासून फरार असलेल्या HR अश्विनी चेनानीला अटक. पीडित महिलांनी चेनानीकडे केलेल्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्यानं हा गुन्हा दाखल. भोंदू अशोक खरातवर मकोका लावा. माजी आमदार अनिल गोटे यांची ही मागणी. खरातला फोन करणारे तसंच त्याच्याकडे जाऊन आलेल्या सगळ्यांना 6 आरोपी करण्याचीही अनिल गोटेंची मागणी. भोंदू अशोक खरात विरोधात अहिल्यानगर जिल्ह्यात आणखी एक गुन्हा दाखल. श्रीरामपुरातील पत्रकाराला धमकावल्या प्रकरणी खरातवर गुन्हा दाखल आणि खरातवर आतापर्यंत एकूण 15 गुन्हे दाखल. भोंदू अशोक खरात विरोधात 14व्या गुन्ह्याची नोंद. सिन्नर मिरगावातील जमीन खरेदी प्रकरणी खरात दाम्पत्यावर फसवणुकीचा गुन्हा. माळी बंधूंकडून कवडीमोल भावात घेतली कोट्यवधींची जमीन. हिमंता बिस्वा शर्मा यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाचे पडसाद नागपुरात. वक्तव्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या वतीनं देवडिया भवन येथे आंदोलन करत प्रतिकात्मक पुतळ्याचं केलं दहन. कोल्हापुरातील शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विरोधात शेतकरी संघटना आक्रमक. 1 फेब्रुवारीपासूनची प्रलंबित ऊस बिलं 15% व्याजासह देण्याची अंकुश संघटनेची मागणी. ठाण्याच्या मुरबाडमध्ये व्यावसायिक गॅस टंचाईच्यामुळे व्यवसाय ठप्प. प्रशासनाकडून गॅस पुरवठा सुरळीत असल्याचा दावा. मात्र तरीही एजन्सीच्या समोर पहाटेपासूनच गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी ग्राहकांच्या रांगा. वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती. मनुष्यबळ कमतरतेमुळे DGCAचा हा निर्णय. नव्या वेळापत्रकाच्या अंमलबजावणीला 30 एप्रिलपर्यंत स्थगिती.
1.5 दिवसात 5 गड सर. मावळच्या तरुणांची एशिया बुकमध्ये विक्रमी झेप. अवघ्या 1.5 दिवसात 5 ऐतिहासिक गड सर. संपूर्ण मोहिमेत 85 किलोमीटरचा प्रवास. मध्य प्रदेशातील प्राचीन सतदेव प्रदेशात एक ऐतिहासिक धार्मिक सोहळा पार. नर्मदा नदीचा 11,000 लिटर दुधानं अभिषेक. 41 टन साहित्य आणि सोनं चांदी करण्यात आली अर्पण. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. अमरावती जिल्ह्यातील तिवसा नागपूर महामार्गावर अज्ञात ट्रकची बिबट्याला जोरदार धडकेत बिबट्या गंभीर जखमी. जखमी बिबट्याला वनविभागानं घेतला ताब्यात. गोंदिया जिल्ह्यात जंगली हत्तींचा धुमाकूळ. 50 हेक्टरवरील मका पीक केलं उद्ध्वस्त. हत्तीच्या हल्ल्यात 3 शेतकरी जखमी. पिकांचं नुकसान होत असल्यानं हत्तींना पळवून लावण्याची शेतकऱ्यांची मागणी. पोलिसांनी काढली सराईत गुन्हेगारांची धिंड. वाढत्या गुन्ह्याला आळा घालण्यासाठी पोलीस आक्रमक. नांदेडमध्ये 3 दिवसात 5 हत्या झाल्यानंतर पोलीस सक्रिय.